नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बेस्ट उपक्रम बस वाहक पदासाठी सरळ सेवा भरती जाहिरात आलेली आहे. यामध्ये www.bestundertaking.com या वेबसाईटवरती रिक्रुटमेंट या शीर्षकाखाली लिंक येथे जाऊन आपल्याला जाहिरात भरता येईल. जाहिरातीची जी कालावधी आहे तो 8 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 राहील. जाहिरातीची जी आरक्षित पदांची संख्या आपण बघू शकता. अनुसूचित जातीसाठी 34, जमातीसाठी 22, त्याच्यानंतर NTA 6, B 6, NTC 10, SBC साठी 5 जागा, OBC साठी 67, EWS साठी 36, SCBC साठी 36 आणि ओपन कॅटेगरीसाठी 142 जागा इथे आहेत. शैक्षणिक ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये SSC परीक्षा तुम्ही पास असणं अपेक्षित आहे आणि RTA प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य याने दिलेला व नूतनीकरण केलेला बसवाहक परवाना असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 आणि कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 5 वर्षांची सवलत इथे आपल्याला मिळणार आहे आणि 18 ते 43 असेल. शारीरिक अर्हता जी आहे ती उंची 154 सेंटीमीटर किमान आणि 178 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी असे यांनी मेन्शन केलेलं आहे. वजन किमान 45 किलो असणे अपेक्षित आहे. वेतन श्रेणी जी आहे इथे 22,060 रुपये हा महागाई भत्ता असेल. 22,060 मध्ये 22,060 रुपये हे बेसिक असेल. त्यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश तुलाई भत्ता, रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा असे एकंदरीत अंदाजे 36,000 रुपये संपूर्ण सॅलरी जाईल. प्रतीक्षा यादीचा जो कालावधी आहे तो 2 वर्षांच्या आसपास असेल. त्यानंतर ती प्रतीक्षा यादी बाद करण्यात येईल. आता परीक्षा कशी घेतली जाईल तर ती मल्टिपल ऑप्शन CBT बहुपर्यायी चाचणी प्रकारची असेल. या परीक्षामध्ये खालील विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आणि मराठी इंग्रजी भाषा ज्ञान. बहुपर्यायी चाचणी प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी 10 गुणांची असेल म्हणजे 3 विषयांसाठी 30 गुणांची चाचणी असेल आणि चाचणी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण, सरासरी 12 गुण म्हणजे जर 30 गुणांची परीक्षा झाली तर किमान 30 पैकी 12 गुण मिळवणे आपल्याला आवश्यक असेल. किमान आहे, यामध्ये कट ऑफ वगैरे लागू शकतो. खुल्या प्रवर्गासाठी 20,000 रुपये असेल, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असेल. निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती बदली तत्वावर बदलीस बस वाहक म्हणून करण्यात येईल. बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम, वर्तणूक, उपस्थिती इत्यादीच्या अधीन राहून कायमस्वरूपी नियुक्ती केली जाईल. सदर भरती प्रक्रिया काही कारणास्तव रद्द करण्याचे वगैरे त्यात जर बदल काही झाले तर ते नंतर ते आपल्याला कळवतील. आता याच्यामध्ये नॉर्मलायझेशन मेथड असेल कारण CBT जी परीक्षा आहे ती जास्तीत जास्त शिफ्टमध्ये घेतली जाईल. महिलांचं जर लग्नानंतर नाव बदललेलं असेल तर ते गॅझेट परीक्षेच्या वेळेला सोबत नेणे बंधनकारक राहील. कागद पडताळणीच्या वेळी पण हे बघितलं जातं. त्यानंतर जे ID कार्ड आपल्याला लागणार आहे त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट यापैकी एक वैध मूळ फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. रेशन कार्ड, लर्निंग लायसन हे ओळखपत्राचा पुरावा म्हणून गृहीत धरले जाणार नाही. धन्यवाद.